चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात छान अशी करूया। तर आज चतुर्थी होती आणि छान इथे मी जी आहे माझी पूजा वगैरे आटपून घेतली। आता महिन्यातनं एक उपवास तरी आपण केला पाहिजे, तर त्यात जे आहे मी चतुर्थी करते त्यासाठी इथे छान जी आहे साबुदाणा वगैरे करून घेत आहे। त्यानंतर जे आता माझी वॉशिंग मशीन ना खूप जास्त खराब झालेली आहे, तर तिला क्लीन करायसाठी जे आहे ना मी हे क्लेन्झोचं एक हे मागवलेलं आहे वॉशिंग मशीन क्लीनर। याच्या आधी तुम्हाला दाखवते मी हे काहीतरी क्यूब्स जे आहे ते मागवले होते, पण याच्याने मला एवढा काही खूप चांगला फरक मिळाला नाही। मी हे खूप वापरले, 2च उरलेले आहेत, पण जशी पाहिजे तशी ना माझी मशीन काही क्लीन नव्हती होत, तर त्यासाठी जे आहे मी हे दुसरं मागवलेलं आहे। आता याच्यात 3 पॅकेट्स तुम्हाला येतात, तर ते तुम्ही दर महिन्याला हे एकदा टाकून जे आहे ना क्लीन करू शकता। तर तुम्ही बघू शकता इथे माझी मशीन किती घाणेरडी झालेली आहे। बाहेरचं आउटर रिंग तर पूर्ण ब्लॅक झालेलं आहे आणि ते काही केलं निघत नाही आहे। तर चला म्हटलं आता हे आपण टाकून बघूया। तर त्याच्यावरचं मी जे मागे सगळं दिलं होतं तिने प्रोसिजर वगैरे ती अगदी बरोबर जी आहे मी वाचून घेतलं। त्यानंतर जे आहे एक पॅकेट फोडून ड्रममध्ये टाकून दिलं आणि त्यानंतर त्याच्याप्रमाणे जे आहे तिथे दिलेलं होतं की या टेम्परेचरवर वगैरे सेट करा, तसं सगळं सेट करून ठेवून दिलं। तोपर्यंत इथे माझा साबुदाणा वगैरे रेडी झालेला होता। तर चला म्हटलं आधी खाऊन घेऊया आणि आता उपवास आहे म्हटल्यावर पापडसुद्धा पाहिजेच असतात आमच्याकडे, मग ते सुद्धा तळून घेतले आणि त्यानंतर जे आहे मशीन जी आहे ती झालेलं होतं, जे मी सायकल लावलेली होती ती कंप्लीट। त्यानंतर तिला उघडलं आणि जे आहे पूर्ण पुसून घेतलं व्यवस्थित। त्याच्यामधनं एवढा डर्ट निघाला आणि पूर्ण त्याला चिपकून गेलं सगळं, जे आहे मी व्यवस्थित क्लीन केलं आणि इथे खाली एक फिल्टर असते ते सुद्धा काढून वॉश करायचं होतं, ते पण काढून घेतलं। त्याच्यात पण एवढं घाण साचलेली होती ना, ते सुद्धा काढून घेतलं, त्याला पण छान क्लीन केलं आणि व्यवस्थित जे आहे त्याला जागच्या जागी सगळं सेट करून ठेवून दिलं। त्यानंतर परत त्याच्यामध्ये दिलं होतं की परत एकदा लावायची म्हणून, तर परत तिला लावून दिली आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी जे आहे ना हे क्लीन झालेलं आहे। तुमची पण मशीन जर खराब झालेली असेल ना खूप, तर हे प्रोडक्ट नक्की ट्राय करा। चलो बाय बाय।